पासून बांध्यापर्यंतच्या कुक्कुटपालक बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या कुक्कुटपालक बांधवाच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी करतो आता मनापासून स्वागत। थंबनेल आपण पाहितलं, टायटल आपण वाचलं। कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ही जर आपण पावसाळ्यात बघितलं तर आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन हे 100% घटते। जर आपण पावसाळ्यात बघितलं तर आपल्या गावरान कोंबडीचं वजन सुद्धा 100% घटते। पण असं का होतंय की पावसाळ्यात गावरान कोंबडीचं वजन हे 100% घटते? असं का होतंय की पावसाळ्यात गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन हे 100% घटते? तर आजच्या व्हिडिओत हे जाणून घ्यायचं की पावसाळ्यात गावरान कोंबडीचे अंडे उत्पादन व पावसाळ्यात गावरान कोंबडीचे वजन घटण्यामागची कारणे कोणती व असा कोणता उपाय की ज्याच्यामुळे पावसाळ्यात गावरान कोंबडीचे अंडे उत्पादन हे 100% वाढणार? असा कोणता उपाय की ज्याच्यामुळे पावसाळ्यात गावरान कोंबडीचे वजन हे 100% वाढणार? हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि असा उपाय तुम्हाला सांगणार आहे की एकीकडे गावरान कोंबडीचे वजन आपल्याला वाढताना दिसेल, दुसरीकडे गावरान कोंबडीचे अंडे उत्पादन वाढताना दिसेल। पण हे सगळं होत असताना आपल्या गावरान कोंबडीचा खाद्य खर्च मात्र 100% कमी होताना दिसणार आहे। लक्षात घ्या, अंडे उत्पादन वाढणार, वजन वाढणार, पण गावरान कोंबडीचा खाद्य खर्च 100% कमी होणार। असा कोणता उपाय? तर तुम्ही बघितलंय थंबनेलमध्ये, तुम्ही वाचलंय टायटलमध्ये की गावरान कुक्कुटपालनात योग्य पद्धतीनं जर उकिरड्याचा वापर केला तर तुम्हाला 100% सांगू इच्छितो की गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन 100% वाढते, गावरान कोंबडीचं वजन 100% वाढते। पण हे होत असताना गावरान कोंबडीचा खाद्य खर्च मात्र 100% कमी होतो। कशा पद्धतीनं हे जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहायला हवा। जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा। आणि व्हिडिओला जेव्हा शेअर कराल तेव्हा कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम हे सोशल मीडियाची जी साधनं आहेत यांचा जरूर वापर करा की ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांना, कुक्कुटपालक बांधवांना ही अपडेटेड माहिती लवकरात लवकर त्या ठिकाणी शेअर केल्यानंतर मिळून जाईल। आता याचबरोबर सामान्य कुक्कुटपालक बांधवांना आणि कास्तकार बांधवांना हात जोडून मनापासून एक कळकळीची विनंती करतो। कास्तकार बांधवांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना बघा मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार। जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि चॅनलला सबस्क्राईब करून घेण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूच्या तिथं सबस्क्राईबचं ऑप्शन दिसेल अथवा मराठीमध्ये सदस्य व्हायचं ऑप्शन दिसेल, त्याला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल, या घंटीला टच करून आले नोटिफिकेशनला ऑन करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा जो सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ, सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की पावसाळ्यात ज्या गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन कमी होत होतं, पावसाळ्यात ज्या गावरान कोंबड्यांचं वजन कमी होत होतं, आता या उलट असा उपाय आहे की ज्यामुळे एकीकडे खाद्य खर्च कमी होणार पण दुसरीकडे आपल्याला गावरान कोंबडीचे अंडे उत्पादन आणि वजन वाढताना दिसणार। हे कशा पद्धतीनं साध्य होणार आजच्या व्हिडिओतून समजावून सांगणार आहे। म्हणून झिरो बजेटचा हा व्हिडिओ बघा, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा इरादा या ठिकाणी होणार परिपूर्ण। मित्रांनो, ही संपूर्ण माहिती मी आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून सादर करायला आता सुरुवात करू इच्छितो। परंतु तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची वार्ता घेऊन आलोय की रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून मी घेऊन आलोय ऑनलाईन ट्रेनिंग। कारण मला माहिती आहे गावरान कुक्कुटपालनात आजवर तुम्हाला सांगणारं कोणी नव्हतं, शिकवणारं कोणी नव्हतं। म्हणूनच मित्रांनो, रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून घेऊन आलो आहे एक अद्भुत संकल्पना, अफलातून संकल्पना की रायझिंग स्टार परभणी सादर करत आहे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम, ज्याच्यामध्ये मित्रांनो उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सखोल मार्गदर्शन केले जाईल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग होईल मोकळा। ज्यामध्ये दर रविवारी संध्याकाळी 7 वाजता माझं सेशन असणार। त्याच्यामध्ये सुरुवातीला लेक्चर होईल, त्यानंतर वेदर बुलेटिन, सरतेशेवटी प्रश्न उत्तर, इतर दिवशी दुपारी 3 ते 8च्या दरम्यान तुमच्या मनात ज्या समस्या येतील त्या सर्व समस्याचं सोल्युशन आपले लखन सर देतील दुपारी 3 ते 8च्या दरम्यान। त्यांचा नंबर 84 21 82 62 वर कॉल केल्यानंतर।
पण लक्षात घ्या, लखन सरांचा कॉल रेकॉर्डवर जातो, त्यामुळं ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांनीच कॉल करा एवढी विनंती, आणि ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं तेही करू शकता. मित्रांनो, कशा पद्धतीने आपण मार्गदर्शन करतो यासाठी आम्ही 5 उद्दिष्ट ठरवली आहेत. पहिलं उद्दिष्ट काय? आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी पिल्ले यांचा खाद्य खर्च भरमसाठ असतो, तर हा खाद्य खर्च कशा पद्धतीने कमी करायला पाहिजे यासाठी आम्ही अद्भुत संकल्पना डेव्हलप केल्या. त्यामुळे 80% खाद्य खर्च कमी करून देणं ही आमची जबाबदारी. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आपली गावरान कोंबडी, आपले गावरान पिल्ले यांचा मृत्यू होऊ नये, यामुळं आपल्याला काय करायला लागते की यांना आजारापासून दूर ठेवावं लागते. आजारापासून दूर ठेवण्यापासून, रोगापासून त्यांना वंचित करण्यासाठी आपल्याला त्यांचं लसीकरण करणं भाग आहे. मग हे लसीकरण कधी करायचं, कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन. लसीकरण करून सुद्धा जर आपली गावरान कोंबडी आणि पिल्लं आजारी पडत असतील, तात्काळ त्यांचा आजार ओळखून कोणता उपाय, कोणता इलाज करायचा याबद्दल अचूक मार्गदर्शन केले जाते, ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यूदर या ठिकाणी कमी राहण्यास मदत होते. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्यापाशी असणारे जंगली पशु पक्षी जे आहेत, म्हणजे आपल्या आसपास शत्रू पक्षी, शत्रू प्राणी कोंबड्यांचे, आणि त्याबरोबरच अवकाळी पाऊस आहे, वादळी वाऱ्यासह होणारा पाऊस आहे, गारपीट आहे, त्याचबरोबर आपण बघितलं तर कडक ऊन आहे, कडाक्याची थंडी आहे. तर या सर्वांपासून आपल्या गावरान कोंबडीचं पिल्लांचं संरक्षण व्हावं यासाठी आदर्श व मजबूत शेड असायला हवा. आदर्श व मजबूत शेड मग कशा पद्धतीने निर्माण करायचा? आदर्श व मजबूत शेड जो आहे तो कमीत कमी भांडवलात, कमीत कमी जागेत कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन, ज्यामुळे कमीत कमी भांडवलात, कमीत कमी जागेत व कमीत कमी मेहनतीत हा आदर्श मजबूत शेड होईल, ज्यामुळे तुमच्या पैशाची, वेळेची व त्याचबरोबर असणाऱ्या जागेची बचत होऊन जाईल. चौथा मुद्दा जो आहे तो पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन, तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रूडिंग, फिडिंग, वॅक्सिनेशन कसं करायचं व या सर्वांमुळे त्या लहान पिल्लाला मोठे करेपर्यंत कशाही पद्धतीची अडचण येऊ नये याबद्दल सखोल मार्गदर्शन. पाचवा आणि शेवटचं उद्दिष्ट, आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी, गावरान पिल्ले, गावरान अंडे, गावरान कोंबडे या सर्वांची मार्केटिंग कधी, कुठे, कसे करायचे की ज्यामुळे आपल्या लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा महामार्ग होईल मोकळा. तर या सर्वांसाठी आपण तयार केली आहे ऑनलाईन ट्रेनिंगची संकल्पना, ज्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये लगेच आपण प्रवेश घेऊन या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकता. जर ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन करायचं असेल अथवा सामील व्हायचं असेल तर आत्ताच्या आत्ता लखन सरांना कॉल करा. नंबर आहे 84 21 82 62. जसं आपण लखन सरांना कॉल केला, त्यांना सांगा आम्हाला उद्या सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं. मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 वर स्वतःचा पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील. एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर 82 65 088 486 8265 या फोनपे, गुगल पे नंबरला पाठवतील. बस यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा, ज्यामुळे अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन मिळेल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग होईल मोकळा. खऱ्या अर्थानं गावरान कुक्कुटपालन करायचं असेल, लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परिवारांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा. यासाठी लखन सरांना कॉल करा 84 21 82 62 या क्रमांकावरती. तर बघा मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची अपडेट तुम्हाला या ठिकाणी देतो. पावसाळा आलाय, अंडे उत्पादन घटायला सुरू झाले, पावसाळ्यामध्ये वजनसुद्धा घटायला सुरू होते. हे सगळं कशामुळे होते तुम्हाला समजावून सांगतो. तर बघा मित्रांनो, पावसाळ्यामध्ये गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन कमी होण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पावसाळ्यामध्ये वातावरण थंड होते. अशा परिस्थितीमध्ये गावरान कोंबडीच्या शरीरातील तापमानसुद्धा कमी होते. यामुळे गावरान कोंबडीची इच्छा क्रॉसिंगसाठी राहत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन कमी होताना दिसते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आपल्याकडे उपलब्ध असणारं जे खाद्य असतं त्याच्या माध्यमातून कॅल्शियम, फॉस्फरस, लोह या असणाऱ्या घटकांचा पुरवठा होत नाही. त्यामुळे सुद्धा गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन या ठिकाणी आपल्याला घटताना दिसू शकते. पण अशा परिस्थितीमध्ये जर आपण 10 बाय 10च्या जागेमध्ये एक आदर्श उकरडा तयार केला की ज्याची लांबी 10 फूट, रुंदी 10 फूट आणि ज्याची खोली 2.5 फूट, तर अशा असणाऱ्या या ठिकाणी खड्ड्यामध्ये आपल्याला काय करायचं मित्रांनो, सडलेलं म्हणजे कुजलेलं शेणखत आणून टाकायचं मित्रांनो. गाय म्हशीत चालेल, फक्त त्याच्यामध्ये फक्त शेणखत असावं, इतर पालापाचोळं काही नसायला पाहिजे. तर हे शेणखत आणून टाकायचं मित्रांनो. हे शेणखत आणून टाकल्यानंतर आपलं जवळपास 80% काम होऊन जाईल. मग हे शेणखत आणून टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो, याच्यावरती जबरदस्त पाण्याचा मारा करायचा आहे. तसंही पावसाळ्यात पाऊस पडतो, पण अशा परिस्थितीमध्ये दर आठवड्यातून एकदा आपल्याला काय करायचं मित्रांनो, 50 लिटर पाणी घ्यायचे, 1 किलो बेसन घ्यायचे, 1 किलो मित्रांनो या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे गुळ. या सर्वांना एकत्रित करायचे आणि वरच्या बाजूला भिजवून काढायचे. जर तुम्हाला 50 लिटर पाणी लागलं, 50 लिटर टाकलं, कधी 100 लिटर लागेल, कधी 200 लिटर लागेल, पण ते सगळं जवळपास 1 इंचापर्यंत भिजलं पाहिजे, ही काळजी घ्या. गुळ, बेसन, पाणी
एकत्र केल्यानं फायदा काय होतो तर मित्रांनो, हे विघटन करणारे सर्वात महत्त्वाचे घटक असल्यामुळे या शेणखताचं ते विघटन करतील. त्याच्यामुळं जे आपण बघितलं तर किडे, मुंग्या, अळी, गांडूळ, मुंगळे यांच्यासाठी अनुकूल वातावरण खाद्य तयार होईल. त्यामुळे किडे, मुंग्या, अळी, गांडूळ यांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढेल. या सर्वांमुळे आपल्या गावरान कोंबडीला त्या ठिकाणी खाद्य उपलब्ध होईल. या खाद्याचा विचार केला तर याच्यामध्ये एक्स्ट्रा प्रकारची गरमी असते. शिवाय याच्यामध्ये आपण जर बघितलं तर व्हिटॅमिन डी सह कॅल्शियम, फॉस्फरस, लोह भरभरून असते. याच्यामुळे आपल्या गावरान कोंबडीला आवश्यक असणारा अंडे उत्पादनासाठीचा घटक मिळतो आणि याच्यामुळे आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढायला 100% होऊन जाते मदत. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जर बघितलं की या ठिकाणी अंडे उत्पादन तर वाढायले, पण दुसरीकडे एक गोष्ट लक्षात घ्या, किडे, मुंग्या, अळी, गांडूळ हे खाल्ल्यानंतर आपल्या गावरान कोंबडीला जर ब्रोटॉन लिव्हर टॉनिक दिलं तर तुम्हाला सांगतो याच्यामुळे आपल्या गावरान कोंबडीचं त्या ठिकाणी पाचनतंत्र मजबूत होते. आणि किडे, मुंग्या, अळी, गांडूळ यांचं सेवन कंटिन्युअस केल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या काही आपल्या गावरान कोंबड्या असतात त्यांना हे सगळं खाल्लेलं पचते. पचल्यामुळे त्या ठिकाणी त्यांची ग्रोथ होते आणि त्याच्यामुळे आपण बघू शकतात की कुजलेल्या शेणखतावर सोडलेल्या कोंबड्या ह्या आपल्याला त्या ठिकाणी ग्रोथ करताना दिसतात, आपल्या गावठी भाषेत भपकतात. तर अशा पद्धतीने विचार केला तर आपण फक्त शेणखत या ठिकाणी जे आहे कुजलेलं 10 बाय 10 बाय 2.5 फुटाच्या जागेत टाकलं, याच्यावर 100 गावरान कोंबड्या सोडल्यात. तुम्हाला सांगतो तुमच्या गावरान कोंबड्याचं अंडे उत्पादन 100% वाढणार, तुमच्या गावरान कोंबड्याचं वजन वाढणार आणि तुमच्या ज्या गावरान कोंबड्या आहेत त्यांचा खाद्य खर्च याच्यावर 30 ते 40% कमी होणार. मला सांगा यात तुमचं नुकसान 0%, फायदा 100%. मग असा प्रयोग करायला काही हरकत आहे का? अजिबात नाही. जर हा प्रयोग केला तुम्हाला या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगतो की 15 दिवसात तुमचं अंडे उत्पादन हे जवळपास 20% आणि एका महिन्यात जवळपास 30% वाढते. याच पद्धतीनं वजन हे 15 दिवसात 100 ग्रॅम तर एका महिन्यात 150 ते 200 ग्रॅमपर्यंत वाढते. मग मला सांगा झिरो बजेटमध्ये जर एवढं अंडे उत्पादन वाढत असेल, झिरो बजेटमध्ये जर एवढं या ठिकाणी आपल्याला वजन वाढताना दिसत असेल तर या ठिकाणी वावगं काय आहे? अजिबात नाही. यामुळे एकच गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो, खऱ्या अर्थानं गावरान कुक्कुटपालन करायचं असेल, यातून जास्तीत जास्त निव्वळ नफा मिळवायचा असेल तर अशा झिरो बजेटच्या संकल्पनांचा वापर करावा लागेल. या झिरो बजेटच्या संकल्पनांचा वापर करून 100% आपण गावरान कुक्कुटपालनातून लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतो. या झिरो बजेटच्या संकल्पना मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सातत्यानं सांगत असतो. त्यामुळे माझ्यासोबत जोडले गेले शेकडो कुक्कुटपालक बांधवास लाखोंचा निव्वळ नफा कमवतात. आज आपल्यालाही लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. ही अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता परिपूर्ण होऊ शकते रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून. रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होऊन आपण सुद्धा लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात. रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आत्ताच्या आत्ता कॉल करा. लखन सरांना नंबर आहे 8421826262. जसा आपण लखन सरांना कॉल केला ते फोन उचल, त्यांना सांगा आम्हाला उद्या सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सरांनी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर 8421826262 या क्रमांकावरती तुमचं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील. एवढी माहिती पाठवून द्या. एवढं केल्यानंतर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की लखन सर त्यानंतर तुम्हाला माझा फोनपे, गुगल पे नंबर 8265088460 8265088460 पाठवतील. बस यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. यामुळे अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन मिळेल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल या ठिकाणी आपला 100% परिपूर्ण. तर अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं करायचं असेल गावरान कुक्कुटपालन, कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा, तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायसाठी कॉल करा. लखन सरांना नंबर आहे 8421826262. तर मित्रांनो, आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही 36 जिल्ह्यांचे 36 व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत. आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर 8421826262 स्वतःचं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्यात बघितले आपण अद्भुत संकल्पना की उकडीचा वापर केल्यानं कशा पद्धतीनं आपण गावरान कोंबडीचे अंडे उत्पादन वाढवू शकतो, गावरान कोंबडीचे वजन वाढवू शकतो, दुसरीकडे गावरान कोंबडीचा खाद्य खर्च या ठिकाणी कमी करू शकतो. अशाच पद्धतीच्या नवनवीन संकल्पना जाणून घेण्यासाठी व कुक्कुटपालनात लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी. जर काही समस्या असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून लिहून कळवा. एनरोडच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कुक्कुटपालक बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा. यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडिया साधनांचा वापर करून लिंक शेअर करा. राहिला असेल सर्वांचं सबस्क्राईब करायचं तर सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांना मी आपलं मानले. आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत. आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मला चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल जरूर ऑल करा.
पण कसं करायचं तर व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बोलच्या तिथं सबस्क्राईबचं ऑप्शन आहे अथवा मराठीतील सदस्याचा ऑप्शन त्याला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशन लावून करा. यामुळे प्रत्येक व्हिडिओ सातत्यानं आपल्याला मिळत राहील. तर कुक्कुटपालक बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओ आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी सातत्याने मिळत राहील. तोपर्यंत सर्व कुक्कुटपालक बांधवांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्याला मनापासून मानतो. या ठिकाणी खूप खूप आभार.